चला तर मंडळी, आज करूया आपण उपवासाचं तिखट गोड लिंबाचं लोणचं। त्यासाठी काय करायचं, पिकलेले लिंब घ्यायचे आणि एक वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। तर लिंब धुवून झाले की सुती कापडा टाकून याचं संपूर्ण पाणी पुसून घ्यायचं आणि लगेच आपल्याला बारीक बारीक आकारात लिंबू कट करून घ्यायचे। लिंबू कट करून झालं की यामधलं संपूर्ण बी काढून घ्यायचं, म्हणजे आपलं लोणचं कडू होणार नाही। नंतर कापलेल्या लिंबाच्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आणि मिक्सरला याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर हे बघा, अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आणि ही पेस्ट आपल्या एखाद्या भांड्याने मोजून घ्यायची आहे, कारण याच्यावरच आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचंय। नंतर गॅसवर पॅन ठेवायचा, केलेली लिंबाची पेस्ट टाकून एखादा मिनिट परतून घ्यायची। नंतर यामध्ये टाकायचा गुळ। तर गुळ आपल्याला लिंबाच्या पेस्टच्या दुप्पट गुळ टाकायचा आहे यामध्ये। नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं। गुळ वितळला की नंतर यामध्ये लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ टाकून चांगलं मिक्स करायचं। जोपर्यंत एक तारी पाक होत नाही तोपर्यंत चांगलं मिक्स करायचं। एक तारी पाक झाला की काय करायचं, गॅस बंद करायचा आणि थंड करून झालं की लगेच हे भरणीमध्ये लोणचं भरून घ्यायचं। तर तयार आहे आपलं उपवासाचं तिखट गोड लिंबाचं लोणचं। नक्की करून बघा, खूप दिवस टिकतं। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।